तयार झाला आहे आपला सकाळचा पौष्टिक नाश्ता रवा मटार उपमा. चवीला खूप छान लागतो. नक्की बनवून बघा. आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात? आज आपण नाश्त्यासाठी बनवूया मटार उपमा. मटार उपमा बनवण्यासाठी इकडे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, 1 वाटी मटार आहे, 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, 1 कांदा कट करून घेतलेला आहे, 2 मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि 5 ते 6 काजूचे तुकडे आहेत आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत, भाजलेले शेंगदाणे आहेत. आणि उपीट बनवण्यासाठी आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे, थंड पाणी बिलकुल वापरायचं नाही. आणि आता आपल्याला फोडणीसाठी फोडणीसाठी आपल्याला तेल आणि जिरं मोहरी लागणार आहे. तुम्ही फोडणी तुपाची केली तरी चालते, खूप छान लागतं तुपानं. सगळ्यात पहिल्यांदा मी आधी पाणी उकळून घेते. 1.5 ग्लास पाणी घालते. पाण्याला उकळी आले मी खाली काढून घेते. आता आपण उपमा बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं 1 चमचा मी तूप घातलेलं आहे, 1 छोटा चमचा. आपण आता रवा भाजून घेऊया. रवा सारखा हलवत राहायचा, करपवू द्यायचा नाही, नाहीतर चव बिघडते आणि चवीला चांगला लागत नाही. मंद गॅसवरतीच रवा भाजून घ्यायचा. आता आपण उपमाला फोडणी मारूया. इकडे मी 1.5 चमचा तेल घेतलेलं आहे, तुम्ही तूपही घेऊ शकता. आत्ता घालूया अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं, 1/2 चमचा हिंग, 1 छोटा चमचा मी उडदाची डाळ घालते. उडदाच्या डाळीमुळे ना उपमाला खूप छान चव येते. तर आपण डाळ तळून घेऊया. आत्ता घालते कांदा, मिरची आणि काजूचे तुकडे. मटार घालूया आणि मटार घातला ना की लगेच झाकण ठेवायचं, मटार अंगावरती उडतो. आत्ता घालते शेंगदाणे भाजलेले आहेत. कांदा छान तळून झालेला आहे. घालते मी टोमॅटो आणि कोथिंबीर. कोथिंबीर तुम्ही वरूनही घालू शकता. आत्ता माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे, संपला आहे. कढीपत्ता पण घालायचा. टोमॅटो मऊ झालेला आहे. आता मी बघा इकडं रव्यावरती साखर घातली आणि चवीप्रमाणे मीठ घातलेलं आहे. अर्धा चमचा छोटा साखर घातलेली आहे. तर ज्या प्रमाणात रवा आहे त्या प्रमाणात तुम्ही मीठ आणि साखर घाला, त्यामुळं रव्याला अप्रतिम चव येते आपल्या उपम्याला. आता रवा घातलाय, छान मिक्स करून घेऊया. 1-2 मिनिटं आपण परतून घेऊया. आता आपण घालूया गरम पाणी. गरमच पाणी वापरायचं, उपम्यासाठी गरम पाणी गरजेचं आहे. थंड पाण्यात केला तर रवा फुलत नाही, तर मी गरम पाणी वापरलेलं आहे. आता आपण झाकण ठेवून 5 मिनिटं छान मस्तपैकी शिजवून घेऊया. तयार झालाय आपला अतिशय पौष्टिक आणि चविष्ट मॉर्निंग ब्रेकफास्ट मटार रवा उपीट. तयार झालाय आपला मॉर्निंग ब्रेकफास्ट रवा मटार उपीट. चवीला खूप छान लागतो आणि पौष्टिक